अनेक प्रकारच्या ऋषीमुनींना प्रणवाच्या जपामुळे सिद्ध्या मिळाल्या। आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी तप साधना केली असेल त्या सर्वांनी ओम या प्रणवाचा उच्चार केलेला। या ओंकाराच्याच माध्यमातून पापाचा नाश करता आला, दिव्य दृष्टी प्राप्त झाली। प्रणवामध्ये दोन भेद आहेत, एक स्थूल भेद आणि सूक्ष्म भेद। अक्षर स्वरूपामध्ये जो ओम आहे तो सूक्ष्म प्रणव सांगितला गेला आणि पंचाक्षर मंत्र स्वरूपामध्ये जो ओम आहे तो स्थूल सांगितला गेला आहे। वास्तविक दोघं एकच, पण मूळ कोण असेल तर तो सूक्ष्म आहे ओम, आणि त्याचंच विकल्प रूप पंचाक्षर मंत्र जो आहे ओम नमः शिवाय हा स्थूल मंत्र सांगितला गेला। आणि हा मंत्र संपूर्ण मंत्राचं सार सांगितलं गेलेलं आहे। जो व्यक्ती या मंत्रातला भेद ओळखतो त्याला भगवान शंकराचं संपूर्ण ज्ञान प्राप्त होते। जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत व्यक्तीने प्रणवाचा ओंकाराचा जप केला पाहिजे। कोटी प्रणव जपाने व्यक्तीला योग सिद्धी प्राप्त होतात। त्याच्यामध्ये ह्रस्व आणि दीर्घ दोन प्रकार आहेत। आकार उकार मकार बिंदू नाद शब्द काळ कला यांनी युक्त असलेला प्रणव दीर्घ प्रणव आहे। हा दीर्घ प्रणव फक्त योग सिद्धीसाठी योग सिद्धी प्राप्त झालेल्या लोकांनाच कळतो किंवा करता येतो। पण जो सामान्य व्यक्ती आहे त्या सामान्य व्यक्तीने अ उ म बस या तिघांपासून उत्पन्न झालेला जो ओम आहे तोच म्हणावा। जो दीर्घ अशा प्रकारचा आहे तो आपल्यासाठी नाही किंवा आपण त्याला सिद्ध करू शकत नाही, म्हणू शकत नाही, कारण आपण थोडस म्हटलं तरी आपला दम जाते नाही का। ओ लगेच दम येते आपल्याला, अर्ध्यातच कधी कधी सुटून जाते। पण जे श्वासावर विजय मिळवलेले योगी पुरुष आहेत ते दीर्घ प्रणवाचा उच्चार करतात। असो, प्रणव फार महत्वाचा सांगितलेला। वेद पठन करण्यापूर्वी ओमकाराचा जप जर केला नाही किंवा ओम हा प्रणव मंत्र उच्चारला नाही तर मंत्र असफल होतात। म्हणून सुरुवातीला हरी ओम काय म्हटलं जाते, हरी ओम, आणि मग मंत्र सुरुवात, आणि झाल्यावरही हरी ओम हरि ओम। गणानां त्वा गणपतिं हवामहे, प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे, निधीनां त्वा निधिपतिं हवामहे वसो मम। आता ते म्हणत असताना लय उंच म्हणावं लागतात नाही का, असे एकदम थंड्या स्वरात चालत नाही, ते मोठ्यानं एकदम। कथा करणाऱ्या बोलता 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 थकून जाते तो, एवढ्या मोठ्यानं स्वरात म्हणू शकत नाही। वेद मंत्राचा घोषाचा आरामशीर चालत नाही। मला फक्त एवढं सांगायचं की त्याच्या सुरुवातीला ओम लावावा लागतो, किंवा कोणताही मंत्र जप करत असताना ओम म्हणायचा, किंवा कोणत्याही पोथीचं पारायण करत असताना ओमने सुरुवात करायची। गजानन बाबाच्या पोथीची सुरुवात ओ, मग तुम्ही गणेशाय नमः तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, ओम श्री गणेशाय नमः, आणि मग सुरू आपलं जे असेल ते ज्ञानेश्वरी पारायण गाथा पारायण, आणि झाल्यावरही ओम तत्सदिती नाही का, असा उच्चार केल्यानं केलेल्या सर्व कर्माचं फळ आपल्याला प्राप्त होते। प्रणव मंत्राचा 9 कोटी जप केल्याने व्यक्ती शुद्ध होतो, भूतलावर विविध गोष्टीवर विजय मिळवतो, अग्नि तत्वावर वायू तत्वावर विजय मिळवतो, रूप रस गंध स्पर्श शब्द याच्यावर सुद्धा विजय मिळवता येतो। 108 वेळा जप जर केला तर अहंकारावर विजय मिळवतो। आता या ठिकाणी प्रणव मंत्राचा महिमा सांगितला, यानंतर शिवयोगाचे प्रकार सांगितले गेलेले आहेत।
क्रियायोगी, तपयोगी आणि जपयोगी हे 3 प्रकार आहेत. धनधान्यादिकांचा उपयोग करून पूजन करणारा, नमस्कार करणारा तो क्रियायोगी. शक्यतोवर आपण सगळे क्रियायोगामध्येच येतो. असलेल्या धनाच्या माध्यमातून, वस्तूच्या माध्यमातून आपण भगवंताचा अभिषेक करतो, नमस्कार करतो, पूजन करतो, एखाद्या मंदिराला जाऊन येतो, तीर्थाला जाऊन येतो. हा क्रियायोग आहे. हा काय आहे? क्रियायोग. शिवजींचं नित्यनेमाने पूजन करत पंचेंद्रियावर, मनावर ताबा मिळवणारा, पाप न करणारा हा तपयोगी आहे. जो व्यक्ती इंद्रियावर ताबा ठेवतो त्या व्यक्तीला तपयोगी म्हटलेलं. कित्येक लोक अन्न खात नाही, काय खातात मग? फळ खातात, दूध इत्यादी. आता 4-5 दिवसा अगोदर पाहिलेला एक व्यक्ती 3 वर्ष झाली तसा आहे. आणि ज्या गुरुजींच्या आश्रमामध्ये आम्ही आळंदीमध्ये होतो ते 15 वर्ष झाली तसे. हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीने इंद्रियावर ताबा मिळवणं, मनाला विषयापासून दूर करणं, याला तपयोगी अशा प्रकारे म्हणतात. आणि ज्यामध्ये क्रियायोगाचे, तपयोगाचेही गुण आहे आणि जो निरंतर जप करतो असा जो जपयोगी तो सर्वश्रेष्ठ म्हटला गेला. कारण त्याच्यात दोघांची गुण आहे. इंद्रियावर ताबाई आहे, तो क्रियेनेही काम करतो, पण तोंड मुकट राहू देत नाही. नित्य देवाचं नाम चालू असते. राम 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 किंवा शिव शिव शिव. यानंतर पंचाक्षर मंत्राचा जप महिमा सांगतात. सर्वांच्या माहितीमध्ये असलेला ओम नमः शिवाय हा पंचाक्षर मंत्र गुरुमुखातून त्याची दीक्षा घ्यावी आणि निरंतर अशा प्रकारे त्याचा जप करत राहावा. शुक्ल पक्षाची प्रतिपदा ते कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी पर्यंत सतत ओम नमः शिवायचं अनुष्ठान जो करतो त्या साधकाला उत्तम फलाची प्राप्ती होते. जप करत असताना साधकानं काही नियम पाळले पाहिजे. पहिला नियम इंद्रियावर ताबा असणं. दुसरा नियम आई वडिलाची सेवा करणं. इकडे जप तर सुरू आहे पण आई वडिलाची सेवा नाही, निरर्थक आहे. म्हणजे तुम्ही केलेल्या साधनेमध्ये आई वडिलाच्या सेवेला फार महत्व दिलं. आपण पूजा पाठ व्रत वैकल्य यात्रा इत्यादी भरपूर करतो पण आई वडिलाची सेवा करत नाही, शास्त्र म्हणते ते निरर्थक आहे. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोन कीजे. सर्व तीर्थ आई वडिलाच्या चरणाजवळ आहेत आणि आई वडिलाची सेवा सोडून आपण कितीही बाकीचं करत बसले तरी ते निरर्थक आहे. आई बाप केवळ काशी काशी, आई बाप केवळ काशी काशी, आई बाप केवळ काशी काशी, आई बाप केवळ काशी काशी. देने न जावे तीर्थाशी, देने न जावे तीर्थाशी तीर्थाशी, आई बाप केवळ काशी काशी, आई बाप केवळ काशी काशी. तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी तीर्थाशी, आई बाप केवळ काशी काशी, आई बाप केवळ काशी काशी, आई बाप केवळ काशी. देवांना आई वडिलाची सेवा करणारा व्यक्ती एवढा आवडतो की त्याने देवाची पूजा नाही केली तरी देव भेटतात. भागवतात कथा आहे. प्राचीन बरीचे पोरं प्रचेतागण. त्यांच्या बापाने त्यांना आज्ञा केली, पोरं हो
तुम्ही आता संसाराच्या वाढी करता अगोदर तप करायला जा. घरून निघाले, अर्ध्या रस्त्यात भोले बाबा भेटले, नमस्कार केला, म्हणे तुमच्यावर मी खूप खुश आहे आणि सांगा काहीतरी मागा. प्रचिता घेऊन म्हणले घेणं ना देणं कधी लावून ये ना, काही काम नाही धाम नाही, आम्ही काही आवाज दिला नाही काही नाही, आले तथाच तू काहीतरी मागा. हा काय धंदा नीतातील लोक सारखा. भोले बाबा म्हणतात अरे तसं नाहीये, तुम्ही मला जरी आवाज दिला नसला, माझी आराधना केली नसली, तरी तुमच्यासारखे आई वडिलांची आज्ञा पालन करणारे, सेवा करणारे लोक मला खूप प्रिय आहेत. म्हणून मी स्वतःहून तुमची साधना सिद्ध झाली पाहिजे याच्यासाठी आलो. आता तुम्ही विष्णूची स्तुती असलेलं स्तोत्र मी तुम्हाला सांगतो, त्याचा तुम्ही जप करा, तुमचं कल्याण. काय घेतलं या कथेतून आपण? त्यांनी फक्त आई वडिलाची सेवा केली म्हणून भोले बाबा प्रसन्न झाले. अहो बाकीच्याच जाऊ द्या हो, आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाचंच पान. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. तनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, तनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. विठुरायाची पंढरी, मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ओ भक्त पुंडलिका होता पापी आणि दृष्ट, ओ भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दृष्ट. ओ भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. आई बापाची केली सेवा झाले पाप सारे नष्ट. आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहुनी भक्ताची, भक्ती पाहुनी भक्ताची आला धावला श्रीहरी. तनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, तनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आले भेटाया श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. काय केलं त्या पुंडलिकानं? आई वडिलाची सेवा केली आणि त्या सेवेवर प्रसन्न झाले परमात्मा. म्हणजे देव नेमका कशाने भेटतो हेच आपल्याला जर समजलं नाही, किती दणके घेतले तर काय फायदा. आता काही दिवसा अगोदर घडलेली घटना आहे. प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा होता. कधी होता तो पाहून घ्या. मग आता पेपर मध्ये बातमी आली, एका दाम्पत्याने एका म्हातारीला घरामध्ये कोंडून ठेवलं. त्या म्हातारीला स्वतःच काही करता येत नव्हतं. तिला खाण्याकरता तिच्या खाटेजवळ 3 दिवसाचं अन्न ठेवलं आणि ते घरातून निघून गेले. म्हणजे तुने त्यातलं खावं आणि बाथरूमला इत्यादीला घरातल्या घरात जावं, बाकी काही नाही. मला सांगा, घरामध्ये एकटीला कोंडून ते त्या कुंभमेळ्याला गेले, किती पुण्य लाभ झाला असेल हो.
ती आरडाओरडा करत होती. शेजारच्या स्त्रियांनी ज्यावेळेस हा प्रकार पाहिला, तिच्या मुलीला फोन लावला. म्हणे घरातून ओरडण्याचा आवाज येतो, घराला कुलूप आहे आणि तुझा भाऊ तुझी वहिनी कुंभाला गेलेत. लगेच ती माहेराला आली, दरवाजा उघडला आणि त्या कोंडलेल्या म्हाताऱ्या आईला बाहेर काढलं. जोपर्यंत आपल्याला परमार्थाचा खरा उद्देश लक्षात येणार नाही, परमार्थाचं तत्व लक्षात येत नाही, तोपर्यंत परमार्थ आपला सफल होत नाही. कारण चुकलिया वर्म फेरा पडे. लय खर्च करतो आपण, परंतु त्याच्या पाठीमागचा उद्देश लक्षात आला पाहिजे. आई वडिलांची सेवा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. जो आई वडिलांची सेवा करतो त्याला सर्व तीर्थाचा लाभ होतो, सर्व प्रकारच्या व्रताचा आणि सर्व देवांच्या पूजनाचा लाभ होतो. म्हणून पहिला नियम, जप करणाऱ्या व्यक्तीने आई वडिलांची सेवा करावी. दुसरा नियम आहे, त्यानं अभद्र अशा प्रकारे उच्चार करू नये. ज्याचं ते अनुष्ठान चालू आहे तोपर्यंत, कोणतंही अनुष्ठान असो, एक वेळ भोजन वगैरे इत्यादी क्रिया त्या ठिकाणी सांगितल्या. जोपर्यंत आपण संध्याकाळपर्यंत अनुष्ठान करतो ना, संध्याकाळपर्यंत फक्त फलाहारावर राहायचं आणि मग भोजन करायचं. आता किती दिवस पूजा केली भाऊ तुम्ही? 3 दिवस केली. 3 दिवस कसं व्रत केलं? एक टाइम जेवण, एक टाइम. तुम्हीच नाही, ते व्रत करणारे लोक सुद्धा तसंच करतात. शरीरावर, इंद्रियावर ताबा ठेवावा लागतो. काही इंद्रिय असे म्हणतील तिकडे गेलं नाही पाहिजे. आणि असं नियमपूर्वक जर आपण व्रत केलं तर कसल्याच प्रकारच्या अडचणी येत नाही. साधकाला त्याची सिद्धी प्राप्त होते. शिवजींचं स्वरूपाचं स्मरण करत 5 लाख जप जर केला तर जपानंतर शिवभक्त ब्राह्मण पती पत्नी जोडप्याला आणि आपल्या गुरुला बोलवून त्यांचं यथायोग्य पूजन करावं, त्यांना दान दक्षिणा द्यावी. ज्या 5 ब्राह्मणांना बोलवलं त्याचं पाद्य पूजन करून वस्त्र, रुद्राक्ष इत्यादी देऊन त्याला सन्मानित केलं पाहिजे. अशा प्रकारे जपविधी पूर्ण करावा. जर अनुष्ठान पूर्ण होण्या अगोदरच साधकाचा मृत्यू झाला तर तो परलोकात अनेक सुखाला प्राप्त होतो. यदा कदाचित दैवयोगाने अर्धवटच राहिलं तर ते व्रताचं काही जाऊ द्या तिकडं, शरीर आहे तोपर्यंत करणार. पण त्या व्रत करत असताना शरीर गेल्यामुळे परलोकामध्ये तो सुखी होतो आणि पुन्हा उर्वरित कर्म करण्याकरता मानव योनीमध्ये जन्म घेतो. नमः पार्वती पतये हर हर महादेव. यानंतर सूतजी बंध आणि मोक्षाबद्दल सांगतात. सूतजी म्हणतात, तुम्ही प्रश्न विचारला बंध आणि मोक्ष काय आहे. रायका सज्जन हो, जो सृष्टीच्या 8 पाशामध्ये अडकलेला असतो त्याला बद्ध म्हणतात. प्रकृती, बुद्धी, त्रिगुणात्मिक अहंकार, रूपरस गंधस्पर्श शब्द, या पंचतन मात्रा, अशा या 8 पाशामध्ये, म्हणजे पहिले 3 आणि हे पंचमहा, हे 5 तत्व, रूपरस गंधस्पर्श शब्द, या 8 पाशामध्ये जो अडकलेला असतो त्याला बद्ध म्हणतात. आणि यातून जो सुटलेला असतो, याच्यावर ज्याने नियंत्रण ठेवलेलं असते त्यालाच मोक्ष म्हणतात. ज्याला ह्या पाशातून मुक्त व्हायचं असेल त्यानं महादेवाची आराधना केली पाहिजे. आपोआप मन वैरागी होत राहते. प्रकृती कार्यातून तो निवृत्त होत असतो. संसारातल्या विषयातून वृत्ती निघून परमात्म्याच्या चरणाजवळ स्थिर होते. अशा प्रकारे सर्व पाशांवर नियंत्रण ठेवण्याकरता शिवभक्ती माणसानं केली पाहिजे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. ऋषी मुनींनी शिवपूजेविषयी प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने शिवजींना प्रसन्न करण्यासाठी लिंगाची किंवा प्रतिमेची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी असं सूतजी महाराज सांगतात. सर्वप्रथम शुचिर्भूत व्हावं. गाईचं दूध, फूल, बिल्वपत्र, उदबत्ती, निरांजन इत्यादी घेऊन मंदिरात जावं. शिवालयामध्ये गेल्यानंतर शंकराची आराधना करण्या अगोदर नंदीचं दर्शन घ्यावं. सर्वप्रथम काय केलं पाहिजे?
नंदीचं दर्शन घेतलं पाहिजे. नंतर ओम नमः शिवाय मंत्र म्हणत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करावा. लिंगासमोर पूर्वाभिमुख बसून आराधना केली पाहिजे. कसं बसलं पाहिजे? पूर्वाभिमुख. आता हे दिशा कोणती आहे? पूर्व आहे ना. मी असा बसलेला आहे, याला म्हणतात पूर्वाभिमुख बसणे. तुम्ही बसलेले आहे पश्चिमाभिमुख अशा प्रकारे. हे उत्तराभिमुख, हे दक्षिणाभिमुख. तर असं बसलं पाहिजे. बसल्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचं उच्चारण करून संपूर्ण अशा प्रकारे पूजा विधी पूर्ण केली पाहिजे. तोंड बंद नाही पाहिजे. बाकीचे मंत्र आपल्याला येतात काय? याचा आवाहनाचा मंत्र वेगळा आहे, स्नानाचा मंत्र वेगळा, सगळे मंत्र वेगवेगळे असतात, पण आपल्याला मंत्र माहीत नसतात. त्यामुळे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एकच मंत्र अशा प्रकारे उच्चारत राहावा. पुष्प, बिल्वपत्र, दुधाचा अभिषेक इत्यादीच्या माध्यमातून भगवंताची पूजा केली पाहिजे. लिंगाचे सुद्धा अनेक प्रकार सांगितले गेले. प्रणवलिंग, चरलिंग, बिंदुलिंग, गुरुलिंग, बाणलिंग, सर्व प्रकारचे लिंग हे पूजनासाठी उपयुक्त अशा प्रकारे आहेत. पौरुषलिंग, प्राकृत लिंग, लिंगाचे प्रकार सांगितले गेले. यानंतर भस्म विभूती वर्णन करतात. भस्माला महत्व दिलेलं आहे. अनेक प्रकारच्या शुद्धी करता भस्माचा वापर असतो. लोकाग्निजनित जे भस्म आहे ते शरीर शुद्धी करता किंवा वस्तूच्या शुद्धी करता असतात. म्हणजे आपण बाहेरून आलो, आपल्याला जर आपल्या हाताची शुद्धी करायची असेल, आता सॅनिटायझर आलं, हँड वॉश आलं, सगळं आलं नाही का? अगोदर हाताला राख सोडली, हात धुवून काढले, झालं का? शुद्धता प्राप्त करून देते. शरीराची सुद्धा शुद्धता करते. हे लोकाग्निजनित म्हणजे आपल्या चुलीतलं कशातलं ते राख, याला लोकाग्निजनित भस्म म्हणतात. दुसरी अग्नी आहे वेदाग्निजनित. विविध प्रकारच्या वेद मंत्राच्या माध्यमातून आहुत्या दिल्या जातात आणि नंतर त्याची उरलेली जी राख आहे त्याला वेदाग्निजनित भस्म म्हणतात. साधकासाठी ते फार चांगलं आहे, मस्तकाला लावण्याकरता. यज्ञ होमामधली जी राख आहे ते अशी व्यतिरिक्त अशा प्रकारे फेकून देऊ नये, त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. तिसरी अग्नी सांगितली शिवाग्निजनित. याच्यामध्ये रुद्र प्रधान मंत्र म्हटल्या जातात. कोणते मंत्र? रुद्र प्रधान. जसं रुद्राष्टाध्यायी आहे, पूर्ण 8 अध्यायामध्ये रुद्रप्रधान मंत्र अशा प्रकारे. बाकीचे देवाचे आहेत, पण रुद्राला उद्देशून अशा प्रकारे ते मंत्र म्हटल्या जातात. आणि हा 2 प्रकारचा जो भस्म आहे, वेदाग्निजनित आणि शिवाग्निजनित, हा फार पवित्र आहे. या होमातली राख व्यक्तीनं कपाळाला प्रेमपूर्वक धारण केली पाहिजे. सर्व अंगाला अशा प्रकारे त्या भस्माचा स्पर्श केला गेला पाहिजे. पवित्र होतो व्यक्ती, सर्व पापातून मुक्त होतो. अशा प्रकारे भस्म विभूती वर्णन केल्या गेलं. यानंतर शिव शब्दाची उत्पत्ती सांगितली. शमनाम सुखम करोती इति शंकराः. शंकर शब्दाचा अर्थ काय? सुख देणारा, सुखकारक. शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण. मग ज्याचा जो अर्थ निघते त्याचं ते फळ. शिव शिव म्हटल्यानं आपलं काय होईल? कल्याण होईल. शिव शब्दाची उत्पत्ती. असो, शिव शब्दाची उत्पत्ती सांगितल्यानंतर पार्थिव लिंग निर्मिती कशा पद्धतीनं केली पाहिजे, त्याचं पूजन कसं केलं पाहिजे, भला मोठा विस्तार पूर्वक विधी सांगितला. आपले ते मंत्रही लक्षात राहणार नाही, विधी लक्षात राहणार. अनेक प्रकारचे वेद मंत्र आहेत. याच्यामध्ये 3 प्रकारच्या विद्या सांगितल्या. एक विस्तारपूर्वक, एक मध्यम आणि एक एकदम संक्षिप्त. किती प्रकार सांगितले ऐकताय ना तुम्ही? एक भली मोठी विस्तारपूर्वक आहे, सगळे म्हणजे वेद मंत्रच आहेत. दुसरी मध्यम सांगितली,
त्या मध्यम प्रकारचे मंत्र आपल्या तर काही लक्षात येणार नाही आणि आपल्याला उच्चारता येणार नाही. बरं का? मध्यम प्रकारच्या याच्यामध्ये किती मंत्र आहेत? 1 2 3 4 5 असे 5-7 मंत्र आहेत. आणि तेवढ्या मंत्रामध्येच ती पूजा करून घेतल्या जाते. पण तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात राहिली पाहिजे अशी देवाच्या 8 नावाने युक्त असलेली पूजा. किती नावाने? फक्त 8 नावाने. मोठे मोठे मंत्र म्हणायचंही काम नाही, काहीच नाही. साधं सोपं सरळ. ओम हरये नमः असं प्रकारे म्हणून माती आणली पाहिजे. ओम महेश्वराय नमः म्हणून लिंग तयार केलं पाहिजे. ओम शंभवे नमः म्हणून प्रतिष्ठापना केली पाहिजे. ओम शूल पानये नमः अशा प्रकारे म्हणून लिंगामध्ये शिवाचं आवाहन करायचं. ओम पिनाक धृषे नमः म्हणून स्नान घालायचं. ओम नमः शिवाय म्हणून लिंगाचं पूजन करायचं. ओम पशुपतये नमः म्हणून क्षमा प्रार्थना करायची. म्हणून ओम महादेवाय नमः म्हणून पूजेची समाप्ती करावी. किती सोपं आहे. पण हेही आपल्या लक्षात राहत नाही का? जाऊ द्या, नाही लक्षात राहिलं. उद्या आपण आपल्या कथेचा 4था दिवस आहे. कितवा दिवस आहे? 4था दिवस आहे. आपण आता क्रमाक्रमानं आपलं हे तर बघतच आहोत. पण सोमवारी आपण ही पार्थिव शिवलिंग पूजा करू. कधी करू? ऐकताना बाय हो, कधी करायची आहे? सोमवारी करायची आहे. म्हणजे रविवारच्या दिवशीच तुम्ही माती, बिल्वपत्र सगळं हे साहित्य घरी आणून ठेवायचं. माती रविवारच्या संध्याकाळी भिजवून ठेवायची. सकाळी उठल्यानंतर त्याची पिंड तयार करायची. एक पात्र आणायचं, कोपर म्हणा किंवा मोठं असं पात्र की ज्याच्यामध्ये आपण टाकलेलं पाणी राहील. त्यामध्ये एखादा डबा, एखादी प्लेट अशी उलटी टाकायची. त्याच्यावर शिवलिंगाची स्थापना करायची. जे आपण अभिषेकाचं पाणी जे टाकतो ते खाली पात्रामध्ये उतरेल, खाली सांडणार नाही. बाकीची पूजेसाठी लागणारं साहित्य बिल्वपत्र, भस्म, चंदन, त्याच्यानंतर पंचामृत, दिवा, अगरबत्ती. प्रत्येकाला ज्याचा त्याचा कलश आणायचा असला तर आणू शकता, नसला तर इथं आहे. प्रत्येकाचे गणपती एक सुपारी आणू शकता, नसला तरी इथं पूजा मांडलेली आहे. पण पिंड शिवलिंग हे प्रत्येकाने आपापलं बनवून आणायचं. आणि पुजारी बुवाची दक्षिणा नाही का? कारण कोणतंही काम बिना दक्षिणेचं होत. म्हणून यथाशक्ती ज्याला जे लागेल तशा पद्धतीनं ते करायचं आहे. चला, अशा प्रकारे विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने आपण शिवलिंग, पार्थिव शिवलिंग पूजा करू. आता इथं लय विस्तार सांगितला, पण ते सांगून तुमचा टाइमपास करणार. आपल्याला डायरेक्ट कृतीत्मक अशा प्रकारे पार्थिव शिवलिंग पूजन सोमवारी करायचं आहे. उद्या आपल्या कथेचा कितवा दिवस? 4था दिवस. आपला 4था दिवस असल्या कारणाने आपण मी कथा झाल्यानंतर शेवटी सांगतो आपल्याला लग्न लावायचं का नाही लावायचं, नाही का? थोडासा अंदाज घ्यावा लागेल नाही का वातावरणाचा. पाऊस पडत असेल तरच पेरणी गेली पाहिजे. आता कधी कधी सांगत असताना मी विस्तार करतो, त्यामुळे मग त्या कथेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. विवाहोत्सव नाही का? कोणता उत्सव आपल्याला करायचा आहे? विवाहोत्सव, शिव पार्वतीचा विवाह. कथा झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो का उद्या करायचा का परवा करायचा ते. नमः पार्वती पतये हर हर महादेव. आता भागवताचं कसं व्हायला आमचं ते ठरेल आहे सगळं नाही का? कोण्या दिवशी काय करायचं, कोण्या दिवशी काय करायचं ते काय सांगायचं का? आता शिवपुराण आले म्हणतातच नाही का? आता याची सेटिंग लागायला थोडासा टाइम लागेलच नाही का? कधी कधी मग माणूस तिसऱ्याच दिवशी करून टाकते. कधी पहिल्या मी डायरेक्ट 6व्या दिवशी लग्न लावलं होतं. कधी? 6व्या दिवशी. 7व्या दिवशी थोडी कथा सांगितली, टाकून. आता जसे जसे दिवस पुढे येतात मग तशी सेटिंग त्याची लावत आता बदलत. मग एकदा त्याची बदलली, 4थ्या दिवशी करायचा का 5व्या दिवशी विवाह करायचा, मग ते बाकीच्या पुढच्या कथा सांगितल्या जातात. चला, पुढचं आपल्याला श्रवण करायचं आहे. अशा प्रकारे पार्थिव शिवलिंग पद्धती सांगितली.
पूजा करत असताना महत्वाचा विषय म्हणजे आपलं चित्त. काय आहे महत्वाचा विषय? चित्त. लोक म्हणतात ना, संसारात पाहिजे वित्त आणि परमार्थात पाहिजे चित्त. चित्त नसेल तर चित्त नाही नामी, तरी ते व्यर्थ. व्यर्थ सांगितल्या गेले. चित्त परम पुनीत बनेगा, चित्त परम पुनीत बनेगा, जब प्रभु शरण में होगा, जब हरि भजन में होगा, जब प्रभु शरण में होगा, चित्त परम पुनीत बनेगा, चित्त परम पुनीत बनेगा, जब प्रभु शरण में होगा, जब प्रभु शरण में होगा, जब प्रभु शरण में होगा। काम क्रोध अरुदंग भरा है, तब दूर दूर प्रभु रहता है, तब दूर दूर प्रभु रहता है, जितना जितना अनासक्त हो, जितना जितना अनासक्त हो, निर्मल प्रेम बहेगा, जब प्रभु शरण में होगा, जब हरि भजन में होगा, जब प्रभु शरण में होगा। स्वतः तर चित्त ठेवून भजन पूजन केलंच पाहिजे, पण एखाद्याचं भजन चालू असेल तर आपल्यामुळे विक्षेप येणार नाही अशा प्रकारचं कृत्य केलं पाहिजे. कधी कधी एखादा हरिपाठ घेतो आणि आपण त्याच्या कानाजवळ बसून गप्पा करतो, विनाकारण आपण त्याला त्रास देतो, त्याच्या साधनेमध्ये व्यत्यय आणतो. कोणी पूजा करत असेल, मंत्र म्हणत असेल, तर तिथं आपलं रिकामी बडबड नसली पाहिजे. कथेमध्ये तसंच आहे. कथा चालू असताना कोणी बडबड केली नाही पाहिजे, नाही तर बेडूक होऊन येईल जन्मा. मंडुकी वटवटत येते ते का बेंडकी सारखं डराव डराव करताना, मग पुढच्या जन्मामध्ये बेंडकया व्हाल नाही. कथाकार येऊन बसते, सांगायला सुरुवात करते, तरी बी गप्पा सरतच नाही. असं नसावं, शांतता असली पाहिजे. शंकराचं किंवा इतर कोणत्याही देवाचं पूजन केल्यानंतर देवाला प्रार्थना केली गेली पाहिजे. हातात अक्षता आणि फुलं घ्यायची आणि म्हणावं, देवा सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. प्रभो, मलाच नाही तर सगळ्या जगाला अशा प्रकारे सुखी कर, कोणालाही अशा प्रकारचं दुःख येऊ देऊ नको. आता विश्वात्मके येने वागयज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे, बसाय दान हे. देवाला प्रार्थना करायची आणि प्रार्थना करत असताना देवाजवळ दीन बनून राहायचं. तुम्ही कितीही मोठ्या पदावर असू द्या, कितीही पैशावाले असू द्या, प्रत्येकाने आपापलं पद बाजूला ठेवायचं आणि प्रभो, तू सर्व अनाथांचा नाथ आहे, आम्ही किंकर आहोत, आम्ही दुर्बल अशा प्रकारचे व्यक्ती आहोत, असं स्वतःला समजायचं. देवापुढे मोठं बनून कधीच जायचं नाही, नम्र होऊन. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. लहानपण देईगा देवा, लहानपण देईगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरे
होऊन भगवंताची प्रार्थना केली पाहिजे. मी तव नाथ अपराधी, मी तव नाथ अपराधी, कर्महीन मती मंदबुद्धी, कर्महीन मती मंदबुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा, वाटे कृपा निधी माय बाबा, मी तव नाथ अपराधी, मी तव नाथ अपराधी, मी तव नाथ अपराधी, मी तव नाथ अपराधी. जेव्हा मी अनाथ आहे, अपराधी आहे, अनेक प्रकारचे पाप जीवनामध्ये केलेले आहे, मंद बुद्धीवाला आहे, अज्ञानी आहे, प्रभो माझे अज्ञान दूर करण्याकरता तुम्ही माझ्यावर कृपा करावी. अशा प्रकारे अक्षता फुलं घेऊन महादेवाला भक्तिपूर्वक पाहून नमस्कार करावा. काय होते अशानं? अहंकार नष्ट होत असतो. म्हणून कधीही मोठ्या माणसापुढे नम्रपूर्वक बोलल्या गेलं पाहिजे. एखादा साधू पुरुष आपल्या घरी आला असेल, खरंच तो अधिकारी असेल, तर त्याच्यापुढे आपलं मोठेपण कधी दाखवायचं नाही. आपण दीन आहोत अशा प्रकारे नम्र होऊन त्यांना जर प्रश्न विचारला, नमस्कार केला, तर ते आपल्याला काही सांगतील, उद्धार करतील. असो, पूजेची विधी सांगितल्यानंतर पूजेचा महिमा सांगतात. पार्थिव शिवलिंग पूजन केल्याने कोटी यज्ञ केल्याचं फळ मिळते. कलियुगामध्ये आपल्याकडून होणारे जे काही दोष आहेत ते सर्व दोष नष्ट होतात, सर्व सुखाची प्राप्ती होते, मोक्ष मिळतो. शिवलिंग 3 प्रकारचे आहे, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. 4 वीत उंच आकर्षक असते त्याला उत्तम लिंग म्हणतात. जे शिवलिंग 2 वीत उंच आणि आकर्षक असते त्याला मध्यम लिंग म्हणतात. जे 1 वीत आणि आकर्षक आहे त्यांना कनिष्ठ लिंग अशा प्रकारे म्हणतात. शिवलिंगाच्या पूजनाचा अधिकार प्रत्येक वर्णातील नर नारींना आहे. म्हणून कोणी अशा प्रकारे विचार करायचं काम नाही की आम्ही पूजनाचे अधिकारी आहोत की नाही आहे. कारण बाकीचे कष्टदायी साधना आपण करू शकत नाही. म्हणून सर्वसामान्य जीवाकरता महादेवांनी लिंग रूपामध्ये येऊन पूजन विधी अशा प्रकारे सांगितलेला आहे. स्वतः स्वयंभू महादेवानं सांगितलेला आहे. पूजा करणारा व्यक्ती जर पूजा तर करतो, पण पूजा करत असताना महादेव म्हणतात सत्कार्याचा मार्ग जर धरत असेल तर अधिक चांगलं. जर सत्कार्य करत नसेल तर त्यानं केलेलं पूजन निष्फळ अशा प्रकारचं. बोलण्याचा अर्थ समजला का? म्हणजे आपण पूजा तर भरपूर केली, पण एखादा उपवासी व्यक्ती आपल्याला भोजन मागायला ना आपण दिलं नाही, झालं पूजन निष्फळ. आपल्याकडून एखाद्या गरीब व्यक्तीला मदत केल्या गेली नाही तर आपलं पूजन निष्फळ अशा प्रकारे सांगितलं. म्हणून भक्ती तर करावी, पूजन तर करावं, पण करत असताना सत्कार्याची कास धरली पाहिजे. समाज कार्यासाठी झटलं पाहिजे माणसाने. जीव सेवा हीच ईश्वर सेवा हा भाव मनात ठेवला पाहिजे. म्हणून एखाद्या हॉस्पिटलला अनुदानातून चालणाऱ्या बरेच असे हॉस्पिटल आहे अनुदानातून चालतात, म्हणजे सरकारचा आणि त्या हॉस्पिटलचा काही संबंध नाही. आता दुसऱ्याचं कशाला सांगू, मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. ऋषिकेशला शिकायला गेलेलं असताना घरूनच मुळव्याधचा त्रास सुरू झाला होता. बसता सुद्धा येत नव्हतं, झोपून शिकलो. 1 वर्षभर कसं शिकलो? झोपून, म्हणजे असं हातावर झोपायचं, जेवण बी तसं, सगळं तसं. आणि जे गुरुजी होते त्यांना विनंती केली, महाराज असं असं आहे. महाराज म्हणत काही हरकत नाही. बाकीचे विद्यार्थी पुढे बसायचे आणि मी मागे असा एका हातावर लेटून अशा प्रकारे अभ्यास केला.
मी ज्या व्यक्तीच्या घरी राहत होतो त्यांनी सांगितलं की तुम्ही अमक्या अमक्या त्या शिवानंद स्वामी महाराजांच्या आश्रमामध्ये हॉस्पिटल आहे, धर्मार्थ चालणार, तिथं जा. म्हणजे एखाद्यानं ऑपरेशन केलं तर त्या ऑपरेशनचा पैसा एखाद्या दात्याच्या नावावर लिहिलेला असतो. मग कोण्या दात्याने या ऑपरेशनचे पैसे दिले, त्याचं नाव, पेशंटचं नाव, सगळं असं ते त्यांचं लिहिलेलं होतं. पहिलं माझं ऑपरेशन त्या ठिकाणी झालं. म्हणून मी सांगितलं की अशा धर्मदायी ठिकाणांना, समाज कार्य करणाऱ्या ठिकाणांना आपण दान केलं पाहिजे. आणि त्या स्वामीजी महाराजांनी जिवंत असताना आपलं आयुष्य सगळं असं घालवलं. डॉक्टर होते स्वतः, मोठे डिग्रीवाले डॉक्टर होते, पण संपूर्ण आयुष्य जे अनाथ लोक आहे, गरीब लोक आहेत, त्यांच्या कल्याणाकरता घालवलं. कोणी एखादा बेवार पडलेला दिसायचा, त्याला उचलून आणायचं, त्याचं आरोग्य पाहायचं, त्याला काही बिमारी असली त्याचा उपचार करायचा. मग आजही तिथं ऋषिकेश मध्ये त्या शिवानंद हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे केल्या जातो. कशासाठी सांगतो? समाज कार्याची कास माणसांनी धरली पाहिजे, तेव्हाच परमार्थ सफल होतो. एखादं मंदिर जीर्णोद्धार करा, त्याच्यासाठी मदत करा, गोशाळेला मदत करा, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम याला मदत करा. अहो कशाला बाहेर जाता? आपल्या स्वतःच्याच गावामध्ये एखादा असा व्यक्ती असतो ज्याची राहायची नीट सोय नसते, जेवायची नीट सोय नसते, पण आपण अन्य ठिकाणी जाऊन अन्नदान करतो, मदत करतो, पण स्वतःच्या गावातलंच गाव आपण सुधारू शकत नाही. एखाद्याची राहण्याची सोय आपल्याच्याने होत असेल तर किती चांगलं आहे. सर्वांनी मिळून साधंसं का होईना, झोपडी का होईना, टिनाचं का होईना, त्याला बनवून दिल्या गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारच्या सत्कार्याला आपण जर हातभार लावलं तर आपण केलेलं सर्व प्रकारचं पूजन वगैरे सफल होते, असं शिवपुराणामध्ये वर्णन केलं गेलं. नमः पार्वती पतये हर हर महादेव. नैवेद्याचा अर्पण विधी सांगितला. आपण जे अन्न खातो ते देवाला दिलं पाहिजे. आपण जसं खातो ते देवाला दिलं पाहिजे. पहिली गोष्ट, आपण स्वतः चांगलं खाल्लं पाहिजे. तामसी अन्न खाऊ नाही, गलिच्छ काही माही खाऊ नको. एखादा म्हणत असेल मी तर मटण खातो, मग काय करू, देवाला दाखवू का? म्हणे बिलकुल नाही. तूही सोड आणि देवालाही दाखवू नको. तू चांगलं खाय आणि देवाला चांगलं खाऊ का. शुद्ध सात्विक भोजन आपण करावं, तेच देवाला दाखवायचं. आपलं कसं आहे, सणाच्या दिवशी वळे भजे बनले तर मग देवाची आठवण येते, नाहीतर मग देवाला साखर शिवाय काहीच नसते. नाही टाकला वाटीत साखर, काय तुझे मुंग्या ढसो काही हो, काही घेण देण नाही. कथाकार पाचही तसंच आहे भाऊ. अरे इथं फक्त फुलं ठेवावं लागतात. इथं साखर टाकायची असले तिथं पात्र आहे, त्या पात्रामध्ये टाका. प्रसादाच्या प्रसाद इकडे तिकडे टाकायचा नसतो. त्या मुंग्या घेतात आणि मग धोत्रात घुसतात महाराजच्या. मग कथा सांगीन तो तुम्हाला की मुंग्या पाहिजे. सकाळी झालं की ना आपलं, आता सकाळी कशाला, आता घंट्या अगोदर. देवाला आपण दररोज साखर देतो. तुम्हाला दिली दररोज साखर खायला तर खाणार का तुम्ही? आपल्याला कसं जिभेला चांगलं चांगलं पाहिजे, तसं आपण जे खातो द्या. मग तुम्ही चटणी भाकर खाल्ली तरी देवाला द्या. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त प्रयतमश्नामी प्रयतात्मनः. आपण जे खातो ते दिलं पाहिजे. यत करोषी यदश्नाशी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कोणतेय तत्कुरुष्व मदर्पणम. जे करसाल, जे खासाल तेच दिलं. आपलं कसं, आपल्यासाठी चांगली पोळी कच्ची राहिली ते डबल भात, आणि देवाला असे 2 पलटे मारली की हे देवाची. देव एवढा नेता त्याला तुमच्या कच्च्या पोळ्या खायला आहे की त्याला कधी खायला भेटत नाही. देव वासाचा भुकेलाय, काय म्हणतात, ही कपटी भक्ती आहे. कोणती भक्ती आहे? देव वासाचा भुकेला आहे, पण कधी? तुम्हाला काही खायला नसल्यावर. एखाद्याच्या घरी भरपूर आहे आणि म्हणते घ्या हो गरीबाची चटणी. अरे तुझ्याच्यानं गुलाबजाम खाऊ घातल्या जातात. हे कोण म्हटलं पाहिजे? ज्याच्याजवळ खरोखर नाही त्यानं. हा लबाड भक्त झाला असं म्हणणार असून सुद्धा. खौट नारळ निघलं की देवाला अर्पण. वा रे वा, चांगलं असलं तुम्ही खायचं आणि खौट निघालं की देवाला अर्पण. असं नसावं.
जे चांगलं आहे ते अशा प्रकारे समर्पित केल्या गेलं पाहिजे. त्यानंतर नैवेद्य भक्षण करायचा का नाही करायचा असा प्रश्न विचारला. म्हणे जो देवाचा भक्त आहे त्याचा प्रसाद ग्रहण करण्याचा अधिकार आहे. देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल अधिकारी कोणते. कोण अधिकारी आहे? जो ज्या देवाचा भक्त आहे तो त्या देवाचा प्रसाद ग्रहण करण्याचा अधिकारी आहे. अवश्य त्याने नैवेद्य दाखवायचा, नमस्कार करायचा, पण नैवेद्य ग्रहण करायच्या अगोदर प्रार्थना केली गेली पाहिजे. आहे प्रसादाची वाट, घ्यावे दोन्या ताट, शेष घेऊन जाईन तुमचे झालिया भोजन. देवाला म्हणायचं, देवा मी प्रसादाची वाट बघतोय, तुम्ही जेवण करा, तुमचा उरलेला प्रसाद मी उरलेला शेष प्रसाद मी ग्रहण करेन. अशा प्रकारे तो प्रसाद ग्रहण करायचा, स्वतः घ्यायचा, आपल्या परिवारातल्या लोकांनाही दिला तरी चालेल. अशा प्रकारे नैवेद्याचा प्रसादाची सुद्धा विधी या ठिकाणी सांगितली. देवाचं निर्माल्य कधीही अपवित्र ठिकाणी टाकू नये, ते पायदळी येऊ नये याची जबाबदारी आपण पाळली पाहिजे. काय बोल तुम्ही लक्षात येते ना? नियम लक्षात आले म्हणजे झालं आपलं सफल सगळं. हेच पुराणातून ऐकायचं. मी काय सांगितलं? अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. जे माहित नाही ते माहित करून घेणं हेच शास्त्राचं शास्त्रत्व आहे, आणि त्याच्यासाठीच ऐकायचं असते. शिवजींचं निर्माल्य मस्तकावर धारण केल्या गेलं पाहिजे आदरानं. बिल्वपत्र असेल आदरानं मस्तकावर धारण करा, फूल असेल मस्तकावर धारण करा. आणि म्हणजे धारण करणं म्हणजे काय? नमस्कार करणं. जल सुद्धा अंगावर शिंपडायचं, हातावर पाणी घ्यायचं. कोणतं? अभिषेकाचं. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाश निवारकम देव पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. अशा प्रकारे ते तीर्थ धारण करायचं. असा हा या ठिकाणी पूजनाचा, नैवेद्याचा, निर्माल्याचा विधी सांगितला गेला. यानंतर बिल्वपत्र महिमा या ठिकाणी वर्णन करतात. सूतजी म्हणतात बिल्ववृक्ष म्हणजे साक्षात महादेवाचं रूप आहे. अनेक देवतांनी बिल्ववृक्षाबद्दल वर्णन केलेलं आहे. साक्षात महादेवाचं स्वरूप बिल्ववृक्षाला मानलेलं आहे. बिल्वमूले महादेवम लिंगरूपी नमव्ययम यह पूजयति पुण्यात्मा स शिवं प्राप्नुयात् ध्रुवम्. बिल्वमूले महादेव साक्षात महादेव रूप मानल्या गेलेलं आहे. म्हणून त्या मुळाचं जर आपण पूजन केलं, त्या मुळाला पाणी जर टाकलं, महादेवाचा अभिषेक केल्याचं, पूजन केल्याचं फळ मिळते. बिल्ववृक्षाखाली दिवा लावल्या गेला पाहिजे. त्या वृक्षाचा कधी अपमान झाला नाही पाहिजे. त्या ठिकाणी अपवित्र वस्तू कधी, क्रिया कधी केल्या गेल्या नाही पाहिजे. शक्यतोवर कोणत्याच झाडाखाली नाही. पण आपण सावली पाहूनच बसतो नाही काय? बाहेर बहिर दिशेला गेलं की ज्या वृक्षाखाली निवारा कोणी घेते, एखादा भोजन करते, एखादा विश्राम करते, अशी जे झाड आहेत मोठे मोठे, त्या झाडांखाली ह्या क्रिया करायच्या नाही. कोणी झुडपईत जा, मग बाकीच्या दुसऱ्या दोष लागतो त्याचा. बिल्व मुळाला घातलेलं जे जल आहे, म्हणजे जल घालायचं आणि एक 2-4 थेंब जल आपल्या अंगावर शिंपडायचं. काय होते त्यानं? सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य मिळते. किती सोपं आहे. आपल्याला बाकीच्या तीर्थाला जाता येत नाही, स्नान करता येत नाही, मग तिथंच एखाद्या झाडाला पाणी घालायचं आणि अंगावर पाणी घ्यायचं, नाही का? सर्व तीर्थाचं लाभ अशा प्रकारे होतो. महादेव संतुष्ट होतात.
आणि त्या झाडाखाली जर गोड पदार्थाचा म्हणजे खीर, तूप, दूध इत्यादीने युक्त असलेला जो पदार्थ आहे, त्या पदार्थाने भोजन जर दिला आपण एखाद्या शिवभक्ताला किंवा ब्राह्मणाला, कोणताही शिवभक्त उचलून आणायचा, पहिले पाहायचा तो शिवजीची भक्ती करते का, नाही तर मटण खाणाऱ्याला घेऊन येसान, माळ घाललाय की नाही, देवपूजा करते की नाही, महादेवाच्या मंदिरात जाऊन पाणी टाकते की नाही पाहायचं, अशा व्यक्तीला घेऊन यायचं, त्या बिल्व झाडाखाली बसवायचं, त्याला भोजन द्यायचं. काय होते यानं? म्हटले दारिद्र्याचा नाश होतो. म्हणून दुःख दारिद्र्यातून मुक्त व्हायचं असेल असा उपाय या ठिकाणी सांगितला. नमः पार्वती पतये हर हर महादेव. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि 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 ओम नमः शिवाय. टाळी वाजवा, भजन करा. ओम नमः शिवाय. हरि 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. या ठिकाणी पुन्हा प्रश्न विचारला गेला, महाराज तुम्ही आम्हाला नाम महात्म्य सांगा, भस्म महात्म्य सांगा, रुद्राक्ष महात्म्य सांगा. म्हणून या ठिकाणी तीनही प्रकारच्या महात्म्याचं वर्णन करतात. शिवनाम, रुद्राक्ष आणि भस्म हे फार महत्वाचे सांगितलेले आहे. शिवनाम ही गंगा आहे, भस्म ही यमुना आहे आणि रुद्राक्ष सरस्वती आहे. साक्षात त्रिवेणी संगमाचं रूप दिलेलं आहे. म्हणून या संसारूपी समुद्रातून पार व्हायचं असेल तर ह्या तीन गंगा फार महत्वाच्या आहेत. गंगा, यमुना, सरस्वती हा संगम फार महत्वाचा. गळ्यामध्ये रुद्राक्ष असावा, कपाळाला भस्म असावं आणि कंठामध्ये शिव नाम असावं. श्रेष्ठ उपाय सांगितले. भस्माबद्दल बोलत असताना म्हणतात महाभस्म आणि स्वल्प भस्म असे दोन प्रकार आहेत. महाभस्मात तीन प्रकार केले, श्रौत, स्मार्त आणि लौकिक. श्रौत आणि स्मार्त भस्म केवळ ब्राह्मणासाठीच उपयुक्त आहे, पण लौकिक हे सर्वांना उपयुक्त आहे.
ब्राह्मणांनी भस्म धारण करताना वैदिक मंत्र म्हटले पाहिजे, पण बाकीच्यांनी म्हटलेच पाहिजे असं काही नाही, अट नाही. फक्त लावायचं. लावत असताना कोणतं बोट? मध्यमा आणि अनामिका. ही तर्जनी आहे, हे करंगडी आहे. मध्यमा अनामिका या दोन बोटांनी असं घ्यायचं, लावायचं. मग मग आता का हे दोनच झाले म्हणजे डबल घ्यायचं, एक मधातल्या बोटावर डबल ठेवून लावून घ्यायचं. अशा प्रकारे 2 वेळा लावल्या गेलं पाहिजे. हे 2 बोट झाले, या मधल्या बोटावर डबल बोट आलं पाहिजे वरचं. असं आलं की 3 बोट होऊन जातात. पहिल्या रेषेमध्ये ओंकारातील अकार सांगितला गेला, दुसरी रेषामध्ये उकार आणि तिसरीत मकार. अकार उकार मकार. तसंच अग्नीचं सुद्धा गार्हपत्य अग्नी, दक्षिणाग्नी आणि तिसरी सांगितली आव्हनीय अग्नी. पृथ्वी, आकाश आणि परमात्मा. पहिल्या रेषेमध्ये आकार, गार्हपत्य अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातःसवन आणि महादेव. दुसऱ्या रेषेमध्ये उकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्यान्ही सवन, इच्छाशक्ती, अंतरात्मा आणि महेश्वर. तिसऱ्या रेषेमध्ये मकार, आवानी अग्नी, परमात्मा, तमोगुण, द्युलोक, ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय सवन आणि शिव. असे हे 3 रेषेचं महत्व सांगितलं. कुठं कुठं लावायचं म्हटले, कपाळावर लावायचं, कंठ, खांदे, दंड, काखा, मनगट, हृदय, नाभी, पासळ्या इथं सुद्धा सांगितलं, आणि पृष्ठभाग. अशा या ठिकाणी भस्म धारण केला गेला पाहिजे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. यानंतर रुद्राक्ष महिमा सांगतात. रुद्राक्ष धारणाचा फार मोठा महिमा आहे. आता मी रुद्राक्ष माळा तर काही आणली नाही, पण तुळशी माळा आणलेल्या आहेत. लागल्या तर संपर्क साधला. रुद्राक्ष माळा महाग पडतात, ठेवल्या होत्या मी, पण आता ते देऊन टाकलेले. काय होते, पैसा अटकून जाते, लोक जास्त घेत नाही. तुळशी माळा कसं आपल्या वारकरी संप्रदाय जास्त असल्याच्याने तुळशी माळेचा वापर होतो. तर रुद्राक्ष माळेचा सुद्धा महिमा सांगितलेला आहे. सूतजी म्हणतात, ऋषींनो, भगवान शंकराला रुद्राक्ष फार प्रिय सांगितलं. रुद्राक्षाचं केवळ दर्शन जरी घेतलं, स्पर्श जरी झाला, तरी सर्व प्रकारचे पाप नष्ट होतात. अति प्राचीन काळची गोष्ट सांगतात, शंकराने पार्वतीला जगाचं कल्याण व्हावं या उद्देशाने रुद्राक्ष महात्म्य सांगितलेलं. स्वतःहून बरं का. एकदा पार्वती आणि महादेव बसलेले आहेत, आणि महादेव पार्वतीला सांगतात, भगवान शंकर म्हणतात, पार्वती, एकदा माझं मन मी एकाग्र करून घोर तपश्चर्या करत बसलो होतो, आणि तपश्चर्या करत असताना एक दिवस माझं मन अचानक शुद्ध झालं. कधी कधी होते माणसाला असं, भाव विभोर होते एखाद्या वेळेस माणूस, आपोआप डोळ्यातून प्रेमाश्रू वाहायला सुरुवात होते. हे कधी नसते होत बरं, साधना करत असतानाचा अनुभव आहे हा साधकांचा. अचानक प्रेम भाव उत्पन्न होतो, देवाविषयी भाव विभोर होतो, क्षारे उठतात अंगावर आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहतात. तसं भोले बाबा म्हणतात, मी घोर तपश्चर्या करायला बसलेलो असताना मी भाव विभोर झालो, अनवधानाने माझे डोळे उघडले, डोळ्यातून काही थेंब पाण्याचे पृथ्वीवर पडले, आणि त्या पाण्याच्या थेंबापासून काय झालं, रुद्राक्षाचे झाड उत्पन्न झाले. पुटाभ्याम चारु चक्षुर्भ्याम पतिता जलबिंदवः तत्राश्रु बिंदतो जाता वृक्षा रुद्राक्ष सज्ञका. त्या थेंबापासून जे उत्पन्न झाले, रुद्र म्हणजे काय, म्हणजे डोळ्यातून पाण्याचे जे थेंब पडले त्याच्यापासून ते निर्माण झालं, म्हणून रुद्राक्ष. रडलेल्या त्या पाण्याच्या थेंबातून.
जगाच्या कल्याणासाठी मी सर्वांसाठी रुद्राक्ष निर्माण केले, भोले बाबा म्हणतात. पण प्रत्येकाने रुद्राक्ष धारण केला पाहिजे. सर्वप्रथम मी गौड देशात रुद्राक्ष निर्माण केला. नंतर मथुरा, अयोध्या, लंका, मलयाचल, सह्यागिरी, काशी अनेक क्षेत्रामध्ये रुद्राक्षाची निर्मिती केली. ऋषिकेशला आम्ही शिकायला असताना कैलाश आश्रमामध्ये एक रुद्राक्षाचं झाड आम्ही पाहिलं होतं. एक रुद्राक्ष घेतलाय होता, पण कुठे गेला बिचारा काय माहिती. जवळजवळ आंब्याच्या पानासारखी पानं असतात तिची, लांबलच कशा प्रकारे लंबी लंबी, तशा प्रकारचं झाड असते, पूर्णपणे आंब्याच्या पानासारखी नसतात. वरून त्याला जसं आपलं बोर राहते, बोराला कसा गाभा राहतो ना आतमध्ये गुठली राहते, त्याचा असा कडक गाभा राहतो. तो गाभा जर ब्रशनी किंवा कशाने घासून काढला की आतमध्ये रुद्राक्ष अशा प्रकारे. फार पवित्र महिमा आहे. ब्राह्मणाने सफेद वृक्ष घालावा, क्षत्रियाने लाल, वैश्याने पिवळा, शूद्राने काळा. ज्याला सुख पाहिजे किंवा मोक्ष पाहिजे त्याने रुद्राक्ष घातलाच पाहिजे. आवळ्याच्या फळासारखा रुद्राक्ष सर्वश्रेष्ठ उत्तम आहे. आवळा केवळा असतो, आमच्या गावामध्ये आवळा एवढूसाक असते. तुमच्या गावात केवळा असते? हा, तुमच्या गावात केवळा असते आवळा? त्याच्यातही चांगलं पाणी बिनी दिलं असलं एखादा की एवढा आवळा असते टब्ब. नाही, जेवढा जाळा तेवढा सर्वोत्तम मानले गेला. म्हणजे जाळ्या घातल्या माळा की ते टुचतात नाही का, झिरो साईज मानतात लोक. ते अधिक महागात पडते. वास्तविक महिमा मोठ्याच आहे, घालण्याकरता आपण झिरो साईज मागतो, ते अधिक महागात पडते. आपल्याला महिमा त्याचा कमी आहे. बोरासारखा मध्यम, हरभऱ्यासारखा दुय्यम, गौण अशा प्रकारे सांगितलेला आहे. बोरासारखा जो आहे तो सुखल सौभाग्य वृद्धी करते, आवळ्यासारखा अरिष्टांचा नाश करते, आणि गुंजेच्या आकाराचा, रत्ती गुंजा, ज्याचे पानं गोड गोड लागतात ते गुंजाच म्हणतात ना, त्या गुंजेच्या आकारासारखा असला तर सर्व इच्छा पूर्ण होतात. असो, अशा प्रकारे या ठिकाणी रुद्राक्षाचा महिमा सांगतायत. त्यातल्या त्यात असा ओबडधोबड नसावा रुद्राक्ष, गुडगुडीत असावा. म्हणजे त्याला ते हे तर असतात काटे काटे, पण ते असे जास्त टुचणारे नसावे. एकसारखं जर असले तर टुचत नाही. ओबडधोबड वर खाली जर असले तर ते काय होतात, जास्त त्रासदायक ठरतात. त्यातल्या त्यात त्या रुद्राक्षाला जबरदस्ती सुईने टोचल्या गेलं नाही पाहिजे. सांगायचं तात्पर्य, सहज सुई ज्या रुद्राक्षामध्ये जाईल तो रुद्राक्ष कामाचा. नाही तर मग जबरदस्ती त्याला हे करू करू होल पाळणं. जसं तुळशी माळ्याचं तसं एखादं एकदम सुई जाते काही काही मध्ये, नाही तर काय सुई तुटते पण मण्यामध्ये सुई जात. असे जबरदस्ती जे छिद्र पाडलेलं आहे ते एवढं लाभदायक सांगितलेलं नाही. तसंच या रुद्राक्षाचं सुद्धा आहे. ज्याला आपण छेद करतो तो मध्यम रुद्राक्ष सांगितला. जो सहज दोरा घालतो तो उत्तम, आपण घातलेला तो मध्यम. आता किती रुद्राक्षाची माळ घातली म्हणजे लाभ आहे ते त्याचंही वर्णन केलं. तुम्ही घालसान काय पाहता, 1100 रुद्राक्षाची माळ. किती? 1100. काही काही लोक वारकऱ्याला म्हणतात, का हो एवढ्या माळा? कोणी काले मीच म्हणतो, कारण आपल्या ज्यान तेवढ्या काही सहन होत नाही भाऊ. एक होते एक घालतो. एवढ्या मोठ्या माळा पहिली बापा एवढ्या. हे प्रेमानं घालते माणूस. कशासाठी? देवावर असलेल्या प्रेमापोटी. जसं कपाळाला कुंकू लावणं, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं, पायात ते बिचवे घालणं, आणि अजून कोणते कोणते सौभाग्याचे लक्षण आहेत तुम्हाला माहित आहे. त्याच पद्धतीनं देवावर प्रेम जो करतो त्या व्यक्तीने देवाला जे आवडते ते धारण केलं पाहिजे. भगवंताला काय आवडते? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र
गळ्यामध्ये प्रेमानं तुळशी माळ घालणं, कपाळाला बुक्का किंवा चंदन टीका लावणं, हे त्या देवाला आवडते म्हणून करायचं असते. आपल्याला काय आवडते त्याच्यापेक्षा देवाला काय आवडते. तत्सुखे सुखित्वम, प्रेमाची भक्तीची व्याख्या आहे. काय व्याख्या? तत्सुखे सुखित्वम, तुम्हाला काय आवडते त्याच्यापेक्षा देवाला काय आवडते हे पाहिलं पाहिजे. तसं शिवजींना जो अनेक प्रकारचे रुद्राक्ष मणी धारण करतो तो खूप आवडतो. किती सांगितले मी तुम्हाला? 1100 रुद्राक्षाची माळ, 550 रुद्राक्षाचा मुकुट, 360 रुद्राक्षाचं जानवं तयार करून जो शिवपूजन करतो, महादेव त्याच्यावर प्रसन्न होतात. आता शरीराच्या कोणत्या भागावर रुद्राक्ष घालावं ते सांगतात. डोक्यावर धारण करायचं, म्हणजे मुकुट रूपानं किंवा कशानं. ईशान मंत्राचा जप करून ओम ईशानाय नमः असं म्हणून धारण करायचा. कानामध्ये ओम तत्पुरुषाय नमः म्हणून कुंडल धारण करायची. विद्वान ज्ञानी पुरुषाने दोन्ही हाताच्या मनगटावर, दंडावर ओम अघोराय नमः बीज मंत्राचं उच्चारण करून रुद्राक्ष धारण केला पाहिजे. मग आपण तर कधी पाहिले नाही ऋषीमुनी, पण त्या टीव्ही मध्ये दाखवतात दोन्ही हातामध्ये रुद्राक्ष माळा घातलेले, दंडाला बांधलेले, पोटाला सुद्धा माळ लपटलेली असते. ओम नमः शिवाय मंत्र म्हटला पाहिजे माळ घातल्यानंतर. त्यानंतर वामदेव मंत्राचे ओम वामदेवाय नमः मंत्राचं उच्चारण करून पोटाला माळ लपेटावी. प्रणव मंत्राचं उच्चारण करून 3, 5 आणि 7 माळा धारण करायच्या. कोणाला 3 घालायच्या 3 घाला, 5 घालायच्या 5, 7 घालायच्या 7, ज्याची त्याची इच्छा. अशा प्रकारे ज्यानं पंचाक्षर मंत्राचा उच्चार करून रुद्राक्ष माळ घातली त्यानं मांस कधी भक्षण करायचं नाही, दारू कधी प्यायची नाही, अंमली पदार्थाचं सेवन कधी करायचं नाही. माळ घालायचा नियम आहे. नाहीतर माळ घालायची आणि खायच्या वेळेला खुटीवर टाकून ठेवायची ना, आंघोळ करून पुन्हा हजर. यानंतर महादेव रुद्राक्षाचे प्रकार सांगतात. 1 मुखी ते 14 मुखी पर्यंत. किती मुखी पर्यंत? 14 मुखी पर्यंत. त्यानं काय काय होते तेही सांगितलं. 1 मुखी रुद्राक्ष साक्षात देव देवेश्वर महादेवाचं स्वरूप मानलेलं आहे. मनोकामना पूर्ण करणारे आहेत. आता एवढं बारीक चिरीक मी तुम्हाला काही सांगत नाही, कारण प्रत्येक रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र सुद्धा आहे. एकमुखी असल्यानंतर काय होते, त्याचा मंत्र कसा असावा. आपण फक्त एवढं ध्यानात ठेवायचं की भोले बाबांना रुद्राक्ष फार प्रिय आहे. भोले बाबाच्या अश्रूपासून उत्पन्न झालेले आहेत आणि त्याच्या धारणाने पाप नष्ट होतात, अनेक मनोकामना पूर्ण होतात. म्हणून ज्याला जसा उपलब्ध होईल तसा धारण करा. नमः पार्वती पतये हर हर महादेव. या ठिकाणी विद्येश्वर संहिता 7 संहिता आहे, त्यातली विद्येश्वर नावाची संहिता या ठिकाणी समाप्त होते. दुसरी संहिता आहे रुद्र संहिता. या रुद्र संहितेमध्ये 4 खंड आहेत. सृष्टी खंड, त्यानंतर सती खंड, पार्वती खंड, कुमार खंड, युद्ध खंड, असे काही खंड आहेत त्या ठिकाणी. 5 आहे की 6 आहे आता ते सांगताना आपण पाहू. आणि या सर्व खंडांमध्ये जसं नाव आहे तसं चरित्र आहे. सृष्टीखंड, सृष्टीच्या उत्पत्तीचे लक्षण कारण. सतीखंड, त्याच्यामध्ये सतीचं चरित्र. पार्वती खंड, पार्वतीचं चरित्र. कुमारखंड, गणपतीचं आणि कुमाराचं खंड. युद्ध खंड, महादेवानी कोणाकोणासोबत युद्ध केलं त्याचं वर्णन आहे. अशा या सर्व प्रकारचं वर्णन आपल्याला करायचं आहे. आज आपला कथेचा कितवा दिवस? 3रा दिवस. बर, आपण शिवजीचा विवाह हा
रविवारी करू. कधी करू? रविवारी. कारण कथा भरपूर राहिलेल्या आहेत आणि तिथपर्यंत जायचं असेल तर मग आपल्याला उड्या मारत मारत जावं लागेल. कसं जावं लागेल? उड्या मारत मारत. त्याच्यामुळे आपण परवा दिवशी अशा प्रकारे शिवजींच्या विवाहाची कथा श्रवण करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. आजचा वार कोणता आहे? शुक्रवार. उद्याचा शनिवार आहे की नाही? रविवारी विवाह आणि सोमवारी शिवपूजन. समाप्ती कधी आहे आपली? मंगळवारची आहे का? बरोबर. जे असेल ते मग आता एक दिवस राहून जाते पुढे. हा, काला बुधवारी आहे. ठीक आहे, बघू. हरी. सर्वांनी नामस्मरण करायचं आहे. चला यजमान आरती करता. सीताराम जय सीताराम.